महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वरळी, भांडूप, कांजूरमार्ग, कुर्ला या ठिकाणी दौरा आहे आणि याची जी वातावरण निर्मिती ती सध्या सुरू झालेली आहे. सर्व नेते यायला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत, जे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, विक्रोळीच्या शाखेला भेट देत आहेत. ठिकठिकाणी तुम्ही जाताय, कशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला या ठिकाणी मिळतोय? नाही, मुंबईमध्ये ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पहिल्याच दिवसापासून जे आम्हाला जाणवतंय, मराठी माणूस हा तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहेच, परंतु महायुतीसोबत देखील आहे. आता आमची फसवणूक भरपूर झाली. आता आम्हाला भावनिक आव्हान भरपूर झालं. आता आम्हाला विकास पाहिजे. मराठी माणसाचं हे स्पष्ट म्हणणं आहे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून जे निर्णय घेतलेत, ज्या गतीने हे निर्णय घेतलेत, तो पागडीचा असू द्या, तो ओसी बिल्डिंगचा असू द्या, तो SRAचा असू द्या, जनतेला आता विकास हवा आहे. आणि म्हणून मला वाटतं जो प्रतिसाद मिळतोय तो अतिशय जेन्युइन आहे. आणि महायुती म्हणून आम्ही 150चा आकडा हा सहजरित्या आम्ही पार करतो. नक्कीच. ते जे आमदार आहेत ते सुनील राऊत आहेत, संजय राऊत यांचे बंधू आहेत आणि ते पण दावा करतायत की ते मशालच पेटणार आणि इथला जो मतदार आहे तो कायमस्वरूपी मशालला मतदान करत आलेला आहे आणि संजय राऊत यांना पाहून मतदान करत आलेला आहे. हा जो दावा आहे तो कसा खोडून काढणार इथे? कायमस्वरूपी मशालला मतदान कसं काय करतील? ते कायमस्वरूपी शिवसेनेला मतदान करत आलेले आहेत. आज दत्ता दळवी साहेबांसारखे ज्येष्ठ शिवसैनिक आज आमच्यासोबत आहेत. इथले असलेले जेवढे आपले सिटिंग नगरसेवक होते ते आमच्यासोबत आहेत. शाखाप्रमुख आमच्यासोबत आहेत. जे आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. हे का नवीन कॅडर नाही आहे. हे पूर्वीचे सगळे शिवसैनिक आहेत ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांसोबत काम केलेलं आहे. ही कुठली नवीन शिवसेना नाही आहे, ही शिवसेनाच आहे. आणि म्हणून मला वाटतं ठीक आहे, आज ते विरोधक आहेत म्हणून त्यांना विरोधात बोलणं त्यांचे भाग आहे. परंतु आज विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे चित्र बदललेलं आहे मुंबईमध्ये, ते आपल्याला ह्या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आज तुम्ही रुग्णालयात पण गेला होतात आणि बँड्रामध्ये एका उमेदवारावरती त्या ठिकाणी स्टॅबिंगसुद्धा झालेलं आहे. 56 टाके त्यांना पडलेले आहेत. तुम्ही स्वतः जाऊन भेट घेतलेली आहे. कशी प्रकृती आणि या सगळ्या संदर्भातली चौकशी होईल? यामागे काही कटकारस्थान वाटतंय? कारण जी चर्चा आहे बँड्रामध्ये ती अशी आहे की अनिल परब यांच्या विरुद्ध त्यांनी काही विधान केलं होतं एक दिवसाआधी आणि त्यानंतर त्यांच्यावरती असा हल्ला झाला. आमच्या उमेदवारांचं असं म्हणणं आहे की आदल्या दिवशी हा हल्ला झाल्याच्या आदल्या दिवशी त्यांची जी काही सभा झाली होती ती सभा यशस्वी झाली होती. आणि जे विरोधक आहेत त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये ही सभा झाली होती. आणि त्या सभेमध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले होते, तिथला SRA स्कीमला घेऊन तिथल्या काही स्थानिक नेत्यांनी जे काही तिथलं राजकारण केलं आहे, स्वतःचा बिल्डर तिथे आणण्यासाठी आणि स्वतःच्या हातामध्ये ही स्कीम राहण्यासाठी त्यांनी जे काय तिथे राजकारण केलं आणि त्यामुळे ती स्कीम रखडली आणि त्यामुळे लोकांना जे हाल अपेक्षा तिथे सहन करावे लागत आहेत, या मुद्द्यावरनं त्यांनी खरं तिथं त्यांनी प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतली. आणि कुठेतरी आमच्या उमेदवाराला जिथे बळ मिळतो ते त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर ही घटना घडली असं आपलं आमच्या उमेदवारांचं म्हणणं आहे. म्हणून नक्कीच त्या दृष्टीने देखील चौकशी ते व्हावीच लागेल. आज जेव्हा ही व्यक्ती ताब्यामध्ये येईल त्यावेळेला लक्षात येईल नक्की याचं मागचं कारण काय होतं. इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहे, त्याच्यानंतर आपलं चित्र स्पष्ट होईल. मोठे मासे यामध्ये गळायला लागतील असं वाटतं तुम्हाला? शक्यता नाकारता येत नाही. शेवटी निवडणुकीच्या तोंडावरती आणि ज्यावेळेला आमच्या उमेदवारांनी भरारी घेतलेली असताना, त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली असताना त्याच्यावरती हल्ला होणं, याचा अर्थ विरोधकांचे धाबे हे दणाणलेले आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू ही घसरलेली आहे आणि म्हणूनच कदाचित हे प्रकार होऊ शकतात. ही शक्यता नाकारता येत नाही. संजय राऊत यांनी एकत्र मुलाखत घेतलेली आहे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरती टीका केली आहे. ससाण्यांची उपमा त्यांना दिलेली आहे आणि केवळ मालकाच्या मांडीवर बसून माणसं फोडायची मालकाचीच अशी कामं सुरू झाली आहेत, अशी टीका राज ठाकरे करत आहेत. नाही, खरं तर मला हसू येत आहे. 2017ला 84 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले होते. एखादी सत्ता मिळाली नाही. मनसेचे नगरसेवक कोणी फोडले होते? त्यांच्याच बाजूला बसल्या राजसाहेब ठाकरेंचे 8 की 9 नगरसेवक फोडून त्यांनी सत्ता स्थापन केली ना. मग त्यावेळेला तुम्हाला आठवलं नाही का? मला वाटतं आज जाऊ द्या, निवडणुका आहेत म्हणून फक्त भावनिक आवाहन चाललंय. निवडणुका आहेत फक्त मुंबई, महाराष्ट्र ताब्यामधून गेलाच. आता ग्रामीण भागामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये हाल बघा ठाकरेंचे काय झालेत. फक्त 6 नगराध्यक्ष निवडून येत आहेत आणि काही दिवसांनी ते 6 पैकी 4च होणार आहेत, हेही सांगतोय. महाराष्ट्रामध्ये फक्त 3-4 नगराध्यक्ष तुमचे निवडून येतात आणि शिवसेनेचे 60 नगराध्यक्ष निवडून येतात. जवळपास 1400 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले आहेत ग्रामीण भागामध्ये. म्हणजे शिवसेनेच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त नगरसेवक आम्ही निवडून आणलेले आहेत. एकनाथ शिंदेवरती शिवसैनिक, एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत शिवसैनिक आहे, मराठी माणूस आहे. म्हणजे ह्यांच्या बोलण्यावरती आता कोणाला विश्वास नाही आणि कोणाला आता देणंघेणं राहिलेलं नाही. राज ठाकरेंचं आणखी एक महत्त्वाचं विधान आहे. ते म्हणतात की मुंबई समजायला मुंबईमध्ये जन्म घेणं अत्यंत गरजेचं आहे, मुंबई जन्माला येणं अत्यंत गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत.
हे बघा, आता हे बोलण्यापुरतं ठीक आहे. आज खरं तर मुंबईमध्ये शिवसेना मोठी करण्यामध्ये कोकणवासियांचा सिंहाचा वाटा आहे. आता बहुतांश कोकणवासियांचा जन्म हा त्यांच्या गावी झालेला आहे, पण ते स्थायिक मुंबईचे आहेत. असे काही ज्येष्ठ शिवसैनिक आहेत की मग तुमचं म्हणण्याचा रोग हा कोणाकडे होता नक्की? तुम्ही हा देखील विचार केला पाहिजे. आज आपण जर का एक आकडा जर का आपण पाहिला, जर का टक्केवारी आपण पाहिली, तर शिवसेनेचे बहुतांश आपले शाखा म्हणजे सगळेच म्हणत आहे, बहुतांश शाखावरून देखील हे कोकणातले आहेत. आता सामान्य रामदास भाईंचा हा जन्म देखील कोकणात झाला, परंतु शेवटी ते मुंबईत वाढले, ते मुंबईत मोठे झाले, ते शाखावरून मुंबईत होते. असे अनेक नेते आहेत. मग मला वाटतं जन्म कुठे झाला ह्यापेक्षा तुमची असलेली मातीशी निष्ठा ही महत्त्वाची आहे. तुम्ही ज्या ठिकाणी तुमची कर्मभूमी आहे त्याच्याशी आपली निष्ठा असणं हे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही कर्मभूमीशी तुम्ही निष्ठा सोडली म्हणून तुमचे आज हे हाल झालेले आहेत. आपण पाहतोय की बरेचसे पक्षप्रवेश अजूनही सुरू आहेत शिवसेनेमध्ये. आज देखील पक्षप्रवेश होणार आहेत. लातूरचे काही आजी माजी नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष, त्यांचे पक्षप्रवेश होत आहेत. दगडू सकपाळ यांच्याकडून पण संकेत मिळत आहेत, ते पण शिवसेनेमध्ये येऊ शकतात. त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहेत आणि ते भावूक झालेत. मुलीला तिकीट नाकारलं ठाकरेंनी. कसं पाहता ज्येष्ठ शिवसैनिक? नाही, दगडू सकपाळ साहेबांसारख्या शिवसैनिकांवरती अन्याय खरं तर हे उद्धवजींकडनं अपेक्षित होतंच. म्हणजे त्यांनी सामान्य रामदास भाईंना सोडलं नाही, त्यांनी सामान्य एकनाथ शिंदे साहेबांना सोडलं नाही, त्यांनी मनोज जोशी साहेबांना सोडलं नाही, त्यांनी दत्ताजी नरवडे साहेबांना सोडलं नाही. ज्येष्ठ नेत्यांना संपवण्याचंच काम हे मातोश्रींना उद्धव ठाकरेंनी केलं. त्याचा जे भाव म्हणून आज दगडू सकपाळ साहेब देखील आज बळी झालेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं ह्यामध्ये काही नवल नाही, परंतु सकपाळ साहेबांना आम्ही देखील विनंती करू की आपल्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान नक्कीच माननीय एकनाथ शिंदे साहेब ठेवतील. आपण आमच्या शिवसेनेसोबत यावं, वळंदेने बाळासाहेबांच्या विचारांसोबत यावं, नक्कीच आपला सन्मान देखील ठेवला जाईल. आणि शेवटी आज मुंबईमध्ये ज्यांनी आपलं स्वतःचं रक्त सांडून शिवसेना वाढवली, मराठी माणसाला न्याय मिळवून दिला, वंदनीय बाळासाहेबांच्या एका आदेशाने शिवसैनिक इथे उतरायचा आणि न्याय मिळवून द्यायचा सर्वसामान्य जनतेला, त्याच्यापैकी दगडू सकपाळ साहेब एक आहेत. आणि म्हणून मला वाटतं त्यांचा सन्मान राखणे अत्यंत आवश्यक आहेच. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवतीर्थावर रविवारी सभा होते आहे. जी वातावरण निर्मिती झालेली आहे, जो तवा तापलेला राजकीय तवा, अशामध्ये ही सभा घेतली जाते आणि या सभेबद्दल बोललं जातं आहे की अस्तित्वाची लढाई आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? अस्तित्वाची लढाई त्यांची वैयक्तिक अस्तित्वाची ही लढाई आहे. मराठी माणसांच्या अस्तित्वाची ही लढाई नाही. उद्धव ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे ह्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे, त्यांच्या वैयक्तिक अस्तित्वाची लढाई आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र हातातून गेला आहे. आता मुंबईमधनं उद्धव ठाकरे साहेब जर का संपले तर मग ह्यांचं राजकीय भविष्य नाही. पुढचे 25 वर्ष हे पुन्हा हे कमबॅक करू शकत आहेत हे त्यांना माहिती आहे. त्यांची आर्थिक उलाढाल ही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत होती, ती बंद होईल हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांना मुंबई काही करून ताब्यात हवी आहे. त्यांचा हा एकच हेतू आहे, दुसरा कुठलाही हेतू नाही. म्हणून मला वाटतं त्यांना प्रतिसाद ही आता मराठी माणूस हा देणार नाही. एक शेवटचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये महापौर कोण होणार आणि शिवसेनेच्या किती जागा निवडून येतील असा विश्वास आहे तुम्हाला? हे बघा, अगदी प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही ग्राउंड लेवलवरती फिरत असताना जे आम्हाला जाणवतं आहे, जे काही वातावरण आहे, आज आम्ही जवळपास 91 जागा आम्ही लढवत आहोत. 91 पैकी कमीत कमी 70 ते 75च्या जवळपास आम्ही पोचतोय. आणि महायुती या मुंबईमध्ये सत्ता स्थापन करायला जाते. महापौर हा जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तो हिंदूच असेल आणि तो मराठीच असेल. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर महापौर हा हिंदूच असेल, मराठीच असेल आणि त्यासोबतच शिवसेना 70 ते 75 जागा जिंकेल असा दावासुद्धा या ठिकाणी योगेश कदम करतात. नेमकं या निवडणुकीचे कल काय हाती येणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.